नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. आज आपण चॉकलेट मफिन्स बघणार आहोत. चॉकलेट मफिन्स सगळ्यांच्याच आवडीचे असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच. तर घरात कसे बनवायचे ते आज आपण बघूया. सगळ्यात आधी 1 टीस्पून आपण कॉफीची पावडर घेतलेली आहे. यामध्ये आपण 2 टीस्पून गरम पाणी घालणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण 1/4 कप गरम दूध घालणार आहोत. कोमट दूध घ्यायचंय, फार गरम घ्यायचं नाहीये. यामध्ये आपण 1 टीस्पून व्हिनेगर घालणार आहोत. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दूध फाटलेलं आहे. दह्यासारखी याची कन्सिस्टन्सी दिसते. त्यानंतर एक मोठा बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपण एक चाळण ठेवणार आहोत. यानंतर यामध्ये 1 कप आपण मैदा घालायचा आहे. यानंतर यामध्ये आपण अर्धा कप साखर घालणार आहोत. पिठी साखर घालायची आहे. त्यानंतर 1 टीस्पून आपण यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत. 1/4 छोटा जो स्पून असतो ना 1/4चा त्यामध्ये आपण सोडा घालणार आहोत. त्यानंतर 1/4 कप आपण यामध्ये कोको पावडर घालणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण जे आहे ते छान चाळून घ्यायचं आहे. या सगळ्या जे इन्ग्रीडियंट्स मी यूज केलेले आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. त्यामुळे काळजी करू नका बोलताना काही चूक झाली असेल तर. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये हे जे मिश्रण आहे ना, हे आपण साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर जे दुधाचं आणि व्हिनेगरचं जे मिश्रण होतं, ते घ्यायचं आहे. यामध्ये आपण कॉफीचं जे पाणी तयार करून घेतलेलं होतं ते घालणार आहोत. आणि त्यानंतर आपण याच्यात घालायचं आहे 1/4 कप ऑइल घालणार आहोत. ऑइल जे आहे ना, ते तुम्ही कुठलंही रिफाइंड ऑइल यामध्ये यूज करू शकतात. कुठल्याही उग्र वासाचं शेंगदाण्याचं तेल वगैरे यामध्ये वापरायचं नाहीये. यामध्ये नाही, कुठल्याही केकमध्ये वासाची तेलं वापरायची नाहीयेत. मिश्रण छान असं 5 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही मिश्रण छान फेटून घ्याल ना, तेवढा स्वाद आपल्या केकचा छान येणार आहे बरं का. आणि कॉफीचं म्हणाल तर कॉफी या ठिकाणी इन्स्टंट कॉफी वापरलेली आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची ती घेऊ शकतात. छान असं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता आपण हे जे ड्राय इन्ग्रीडियंट्स आधी चाळून घेतले होते त्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप मिल्क. हे जे मिल्क आहे हे गरम पण नाहीये आणि गार पण नाहीये. म्हणजे मीडियम जे असतं तसं आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आपण घालणार आहोत. डायरेक्ट फ्रीजमधून काढून घालू नका किंवा अगदी तापलेलं गरम दूधही घालायचं नाहीये. छान कट अँड फोल्ड मेथडचा यूज करून आपण हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत. जर मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे दूध वाढवू शकतात. तुम्ही बघू शकतात. मी थोडंसं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे. 2 टेबलस्पून मिल्क यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि छान मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. त्यानंतर जे कपकेकचे मोल्ड्स येतात त्यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत. अर्धा-अर्धच भरायचं आहे जेणेकरून ते फुलतात. त्यावेळी त्याला स्पेस असावी लागते यासाठी. मोल्ड जे आहे ते हाफ-हाफ भरून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी सगळे जे मोल्ड्स आहेत ना, ते छान असे भरून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे अजून मिश्रण जे आहे ते शिल्लक होतं. तर मी अजून यामध्ये 4 जे आहेत ते भरून घेतलेले. छान असं मिश्रण टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण वरून चोको चिप्स जे आहेत ते घालणार आहोत. तुम्ही डार्क चॉकलेटचं मिश्रण जरी यामध्ये घातलं ना क्रश करून तरीसुद्धा छान लागतं. त्यानंतर ते छान हाताने असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते बाहेर पडणार नाही. आणि हे जे मफिन्स आहेत
ते मी आज OTGमध्ये तुम्हाला बेक करून दाखवणार आहे. मिडल रॅकमध्ये हे ठेवणार आहोत आपण आणि टेम्परेचर सेट करताना 180 डिग्रीला आपण दोन्ही कॉइल्स जे आहेत ते ऑन करून ठेवणार आहोत. 10 मिनिटं सगळ्यात आधी मी प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि 20 मिनिटं आपण हे बेक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी मफिन्स जे ते छान असे फुलायला लागलेत आणि 20 मिनिटानंतर आपले मफिन्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे फुललेले आहेत आणि अगदी सॉफ्ट आणि टेस्टी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. आणि हो, मफिन्स नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत ते सांगा. तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट झालेले आहेत ते.